हा विजय थलपती मुख्यमंत्री फडणवीसांसमोर काहीच नाही असं आपण नाही म्हणत, हा व्यक्ती म्हणतोय। अगोदर ऐका हा व्यक्ती काय म्हणतोय। मी तो म्हणतो तामिळनाडू जो विजय विजय भी कल फीका गिर गया था देवेंद्र जी के सामने, उनकी स्टाइल ने मार डाला यार, मार डाला। आपण ऐकलं गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले, पण गुणरत्न सदावर्तेंनी हे सांगितलं नाही मुख्यमंत्री विजय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये काय फरक आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे अगोदरही मुख्यमंत्री 5 वर्ष राहिलेले आहेत आणि आत्ताही मुख्यमंत्री आहेत, पण विजय जोसेफ हे आत्ताच मुख्यमंत्री झालेत, फक्त 6 दिवस झालेत, अजून 8-10 दिवस झाले असतील, पण त्यांनी मुख्यमंत्री होताच असे निर्णय घेतलेत जे फडणवीसांनी आत्तापर्यंत घेतले नाहीत। विजय हे मुख्यमंत्री होताच त्यांनी सर्वात पहिलं महिलांच्या सुरक्षेवरती भर दिला। दुसरं म्हणजे 717 दारूची दुकानं बंद केली, जी शाळेच्या बाजूला होती, मंदिराच्या बाजूला होती आणि कॉलेजच्या बाजूला होती। तिसरा निर्णय म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये पोस्टर बॅन केले। आपल्या इकडे आपण चालता चालता फक्त रोडवरती नजर मारा, कोणाचा बर्थडे असला तर मोठे मोठे पोस्टर लावले जातात, मोठे मोठे बॅनर लावले जातात, पण मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूमध्ये ती प्रथाच बंद केली। फक्त एवढंच नाही तर मुख्यमंत्री विजय यांनी असे अनेक निर्णय घेतलेत जे आत्तापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाही। विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसात निर्णय घेण्याची क्षमता। आता गुणरत्न सदावर्ते यांनी सांगावं, मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी किंवा जनतेसाठी किंवा दारूच्या दुकानांबद्दल बंद करण्यासाठी असा कोणता निर्णय घेतलाय का?